आणि आमच्याकडे तुमच्यासाठी दोन गुड न्यूज आहेत, तर त्या शेअर करतोय. एक कोमल सांगणार आणि एक मी सांगणार. ओके नाही कोमल? तू कोणती सांगणार आहेस? पिऊचीच. मी पण पिऊचीच सांगणार आहे. आई आलेली आपली पिऊला बघायला. नमस्कार. बरं आहे का? आता हातात घेतल्यावर कळण बरं आहे का नाही तिला. 8 दिवस झाले घेतलंच नाही मग मी. हां, आईसाठी त्यासाठी पाठवलं. आईसाठी वेगळं आहे होय. हा काय? आई कशाला खाते? कमाल आहे तुमच्या आता. कशावर केलं गॅस गेला. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर माझ्या माघारी आहे कोमलला. तुम्ही म्हणत दोघं जण कुठे फिरताय? तर हा दवाखाना आहे. आम्ही थोडं खाली आलो होतो आणि आमच्याकडे तुमच्यासाठी दोन गुड न्यूज आहेत, तर त्या शेअर करतोय. एक कोमल सांगणार आणि एक मी सांगणार. ओके नाही कोमल? तू कोणती सांगणार आहेस? पिऊचीच. मी पण पिऊचीच सांगणार आहे. पिऊच्या बाबतीतच दोन्ही गुड न्यूज आहे. तर एक कोमल सांगणार आहे आणि एक मी सांगणार आहे. तर कोणती सांगते तू? पिऊला आता बऱ्यापैकी चांगला वाटतंय. ओके, पिऊला आता बऱ्यापैकी चांगलं वाटतंय. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं एकदम व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम काय झाला ते सांगतोय. पहिले दुसरी गुड न्यूज सांगून येतोय. तर आपली जी पिऊ आहे, तर पिऊच्या वजनामध्ये वाढ झालेली आहे. ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे माझ्यासाठी, कोमलसाठी आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने हे शक्य झालेलं आहे. कारण की प्रार्थनाच शेवटी असतात. दुआ दवा का काम करते असं म्हणतात. त्याच पद्धतीनं सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत, त्यामुळे शक्य झालेले. तर आता रिपोर्ट पण आलेले आहेत पिऊचे, आणि पिऊ जी आहे आता व्यवस्थित आहे असं डॉक्टर म्हणालेत. आणि तिच्यात जरा फरक जास्त म्हणजे चांगला रिस्पॉन्स देते आहे औषधाला वगैरे. तर त्यामुळं आता इथं एकदम मस्त वाटतंय आम्हाला. तर मी तुम्हाला काय करतो, 2 मिनिटात भेटतो, कारण की इथं कॅमेरा क्लिअरिटी पण जरा व्यवस्थित येत नाही आणि आवाज पण बाहेरचा येत असं. 2च मिनिटात भेटतो. ओके. तर विषय काय झाला होता की डॉक्टरांनी काय केलं, तिच्या आज परत ब्लड टेस्ट केल्या. जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की उद्या परत पिऊचे जे आहे ब्लड टेस्ट होणार आहे. आणि त्या सकाळी तिचं ब्लड काढून टेस्ट वगैरे केलेली आहे. आणि आता जे रिपोर्ट आहे ते एकदम व्यवस्थित आलेले आहेत. म्हणजे अजून थोडे कमी जास्त आहे, पण एवढ्या प्रमाणात नाही आहे. कसं वाटलं कोण तुला? चांगलंच वाटलं. म्हणजे डोक्यावरचं टेन्शन थोडं कमी झालं. आणि कमेंट्समध्ये पण बरेच लोक म्हणतात की डॉक्टर लोक घाबरून सोडतात. तर तसंच काहीतरी आमच्यासोबत झालेलं आहे. पण जाऊ द्या, त्या विषयावर जास्त बोलू नको, कारण की इथला ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर स्टाफ जो आहे आपले व्हिडिओज बघतो. काय सांगू तुम्हाला, व्हिडिओमुळे नाही का चित्ताने तिथं नुसतं सेल्फी आणि व्हिडिओ बनवतात. अशा नजरेने काही लोक बघतात, वेगळंच होऊन जातं. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पिऊला दाखवणार नाही, कारण की पिऊ जी आहे ती आतमध्ये आहे. आम्हाला तिला हात लावायची सुद्धा परमिशन नाही आहे. पण काल आपल्याला ती 2D इको करायचा होता, म्हणून आपल्याजवळ त्यांनी दिलं होतं दुसऱ्या दवाखान्यामध्ये जाऊन. तर मी हॉस्पिटलचं नाव सांगत नाही, बरेचसे लोक ओळखलं असं कोणतं हॉस्पिटल आहे, पण नाव नको सांगायला, कारण की शेवटी सिक्युरिटी इश्यू आणि हॉस्पिटलचं नकोच मला वाटते. त्यामुळे मी काही तुम्हाला ती गोष्ट सांगणार नाही आहे. परत आज जे आहे आई आलेली आहे आणि ती परीला घेऊन येते इकडे. ती आल्यानंतर मी तिचा व्हिडिओ तर तसा घेईलच आईचा. आणि थोडा कॅमेरा हे होतोय, थांबा एक सेकंड. तर आई आता परीला घेऊन येते आहे इकडे. सुदर्शन पण आलेला आहे. तर आमचा विचार काय चालू होता माहिती आहे का? कोमल सांगतील तुझा विचार? बोल. ठीक आहे. हां, तर कोमलचा आणि माझा विचार असा चालू होता की आता म्हणजे तिचा डॉक्टरांना आम्हाला नीट सांगितले की तिचा जो आहे विषय असा झाला की ती दूध कमी पित होती, म्हणजे तिला दूध भेटतच नव्हतं तेवढं, आणि म्हणून शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि दुसरे इन्फेक्शन वाढले. आता ते मोजून दूध तिला देत आहे, जेणेकरून तिची पाण्याची पातळी एकदम मेंटेन केली, त्यामुळे तिचे जे इन्फेक्शन झालेले होते ते कमी झालेत. आणि कोमलला पण आता ते मोजूनच दूध द्यावं लागणार आहे काही दिवस तरी. तर आमचा असा विचार चालू होता सुट्टी घ्यायचा, परंतु दुसऱ्या बाजूने जर कधी विचार केला तर असं वाटतंय की अजून डॉक्टर म्हणतात 2-3 दिवस ठेवायचं आहे, तर 2-3 दिवस ठेवावं आणि कोमलला अजून 15 दिवस इथंच राहू द्या. डायरेक्ट रोहिणीचा जो 7व्या महिन्याचा कार्यक्रम राहील तेव्हाच कोमलने यावं, मला तरी असं वाटतं पर्सनली. तुझं काय मत आहे? तसंच. आता तिचं असं मत आहे की मी जे म्हणतो त्यात ती हो म्हणतीये, मला तिचा मेळच कळत नाहीये. मला असं वाटतं की मला काय वाटतं माहिती का, मला काय वाटतं माहिती मित्रांनो, कोमलच नाही, भारतामधीलच नाही जगातील सगळ्या लेडीजना आपले मतं मांडले पाहिजे. मी या मताचा आहे की तुम्हाला काय वाटतं ते बोला. आता रोहिणीचा मागच्या वेळेस इश्यू झाला कानातला, झालता का?
हां हा. त्यानं चुकीची कानात घेते तिनं हो बोललं होतं नवऱ्यानंतर मी काय म्हटली मला आवडली नाही. तर मला तेच वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय नाही तुम्ही बोललं पाहिजे. बोललं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की नाही. मग न बोलून कशाला हे करायचं. तर तुझं काय मत आहे मला एकदा कन्फर्म सांग, मग आपण तसं करूया. बाकी तुम्हाला कळेल उद्यापर्यंत काय विषय आहे काय नाही. तर आणि आई पण येणार आहे तर आईला बघू आता काय विषय तर काय नाही नाही का. आता कोमलची बहीण पण आहे 2-3 दिवस थांबणार आहे आणि शुक्रवारी जाणार आहे का. हो परवा जाणार. तर कोमलच्या घरी पण आता करायला तिची वहिनी आहे म्हणा, पण थोडं तुम्हाला माहिती आहे ना त्रास तर होतोच कामाचा, कारण की 4 लेकरं घरचं करून परत कोमलचं. तरी कोमलची मम्मीने जे आहे ते बाळाला आंघोळीसाठी एक बाई लावलेली आहे, जेणेकरून ती लेला नाजूक होती ना त्या हिशोबानं. तर आता मी काय करतो हा व्हिडिओ जरा एंड करतो थोडा, आणि आई आली की जरा व्हिडिओ चालू करतो, कारण तेव्हा परी पण येईल. परीसोबतच जरा तुम्हाला डिस्कशन करू. आणि खूप आनंद वाटतोय आणि तुम्हाला पण खूप आनंद झाला असेल तर प्लीज, आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असाच सपोर्ट राहू द्या आम्हाला. काय कोमल तर तुम्हाला काही बोलणार नाही, कारण की कोमल कधीही तोंड पाडून बसलेली असते असं तुम्हाला वाटतंय, पण ती तोंडावर हॅपीनेस दिसतोय का नाही बाई. हां आहे ना. मग बोल तोंडानं. असं देवानं तोंड दिलं आहे ते जेवण करायसाठी नाही दिलेलं, फक्त बोलायसाठी दिलेलं आहे. ओके, तर चला मी काय करतो, मला 2 मिनिटात म्हणजे 1 सेकंदातच भेटतो, कारण की याच्यासमोर तो व्हिडिओ जोडणार आहे ना तो. चला, आई आलेली आपली पिऊला बघायला. नमस्कार. बरं आहे का. बा आता हातात घेतल्यावर कळण बरं आहे का नाही तिला. 8 दिवस झाले घेतलंच नाही मग मी. हां, आणि या ताई आपल्या सबस्क्रायबर आहे. हाय करा ताई. हां, तर तुम्ही भिंगारला होता. हां, तर ह्या हॉस्पिटलमध्ये बघितलं आणि आपल्याकडे आल्यात. थँक्यू. बघितलं पिऊला. तुम्हाला खास भेटण्यासाठी आलोय. हो काय. पिहूची तब्येत पाहिली ना, हां तर हां आम्हाला पण म्हणजे हे नाही झालं करमलं व्हिडिओ पाहिला ना ते लकडकोटातले सगळे नाही. हां का. हं. तेच तर. तर असा काही विषय आहे. तू आली पिऊला बोल. हो. बरं, हितेन पण आला, सुदर्शन पण आलाय, कोमल आहे इकडे. चला 1-2 मिनिटात भेटतो मी. विषय कोमल, नाश्ता कर रे. किती दिवस आहे आज दवाखान्यात. 4था दिवस आहे. बापा बापा बापा. आता डॉक्टर येतील. 10 वाजता रावले. आवर नव्हतो पटकन. आले डॉक्टर. खाली गेली, खाली गेली ना, येईलेत ना. येतील आता 15-20 मिनिटात. कर नाश्ता करून घ्या. चला, तुम्हाला घरी जायचं आहे आंघोळ करायला. घरीची खाऊन आलो असतो ना, उगाच नाश्ता आणि आणि तिथे टाईम झाला ना. काय आज डब्याला. वाव, बाजरीचं पीठ. कोमल खीर दिली. खीर नाही मी पिली असते, पण जाऊ दे. तरी मज्जा आहे बाबा. आता काय सांगत तुला, मज्जा आहे म्हणलं कोमलची. मजा कशी. आईसाठी आणि त्यासाठी पाठवलं. साठी वेगळं आहे पोहे. हा काय. आई कशाला खाते. कमाल आहे हो तुमच्या. आता कशावर केलं गॅस गेला. चुलीवर सिलेंडर आणलंय वाटतं. आणला असेल. हां, सकाळ सकाळी लाईट पण गेलेली आणि सिलेंडर पण संपलं. कसं तरी पटकन आंघोळ करून. उडाला असं. हा ना, त्यात परी खाल्लं काय. परी सकाळी किती वाजता उठली. 6:30ला. पप्पा मला बिस्किट खायचं, मी तिला 2 वेळेस इग्नोर केलं, पण तिसऱ्यांदा ती उठवलंच तिने मला बिस्किट खायचं. मग तिला दात गीत घासायला लावले, तोंड धुतलं आणि ते चहा बिस्किट खाऊ घातलं. मग रात्री 3 एवढंच बा. हा ना, तर मग त्याच्यामुळे भूक लागली असेल कदाचित तिला. आपल्या घरी 10-12 वाजेस खात राहते रात्री. तर तिला घेऊन जातात आम्ही आता. तर ऑलमोस्ट जे पिऊचे रिपोर्ट आहे ते व्यवस्थित आलेले आहे, त्यामुळे आता जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि लवकरच पिऊची सुट्टी देखील होईल. तर बघू आता काय होतं. आई पण आलेली आहे, सुदर्शन आलेलं आहे, आई थांबणार आहे इथे. आणि काय होतं काय नाही नक्कीच मी तुम्हाला कळवेल. तर सगळ्यांना असंच ब्लेसिंग आम्हाला देत राहा. आणि खूप सारे आपले सबस्क्रायबर जे आहे हॉस्पिटलचं नाव ऑटोमॅटिकली ओळखून हॉस्पिटलमध्ये भेटायला आलते. तर थँक्यू सो मच, तुम्ही भेटायला आलात आणि बरेच जण ओळखले.
तर तुम्ही आता काय करा की कोणी जे आता येणार असतील हॉस्पिटलला तर प्लीज येऊ नका, कारण की जेव्हा हा तुम्ही व्हिडिओ बघाल त्यावेळेस आमची सुट्टी झालेली असणार, आम्ही घरी आलेलो असणार. तर त्यामुळं आता कोणी त्या हॉस्पिटलला जाऊ नका. त्या हॉस्पिटलचं नाव वगैरे मी काही सांगत नाही आहे, कारण की तिथं गर्दी झाली असते. हॉस्पिटलच्या ठिकाणी गर्दी होणं मला देखील आवडत नाही. बाकी आता पिऊची तब्येत ऑलमोस्ट व्यवस्थित आहे. तिचं वेट देखील वाढलेलं आहे. आता तिचं वेट वगैरे मी काही सांगणार नाही, तिला काही जास्त व्हिडिओत घेणार नाही. आणि कोमल इथेच राहणार आहे माहेरी तिच्या. आणि आम्ही आता बघतो डिस्चार्ज वगैरे झाला की आम्ही निघायचा प्रयत्न करतो, कारण की माझे तिकडचे दुकानाचे वगैरे काम खोळंबलेले आहेत आणि मी ऑलमोस्ट 3-4 दिवस झाले इकडे आलेलो आहे. तर निघायचं आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आता कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. परीला घेऊन जायचा विचार चालू आहे माझा, काय करू सांगा. परीचं बघू आता विषय, तिकडं आईजवळ राहीन ती, पण इकडं कसं आहे माहिती आहे, कोमलजवळ म्हटल्यानंतर पिऊकडे लक्ष देणं होत नाही आणि परीकडे पण लक्ष देणं होत नाही. तर तो विषय होतो, म्हणून मला परीला घेऊन जा असं वाटतंय. ती राहील तिकडं, माझ्याजवळ राहू शकते, आईजवळ राहू शकते आणि बरेच जण आहे तिथं. तर त्या हिशोबाने तिथं राहायचा आपण ठेवायचा तिला प्रयत्न करूया जालन्याला. अंगणवाडी पण आहे जाऊन बसायला, आजी आहे सांभाळायला, रोहिणी यांच्यासोबत सगळ्यांसोबत ती चांगलं जमतं. तर बघू आता काय करायचं. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या पिऊसाठी आता एक रेड कलरचा हट पडवा, कारण की पिऊ आता व्यवस्थित झालेली त्यासाठी. आणि सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही एवढं सगळ्या ब्लेसिंग दिल्या. तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तो काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय.